आजच्या व्हिडिओमध्ये मी मधुरा आजच्या व्हिडिओमध्ये आपण सांबार मसाला कसा करायचा ते आपण पाहूया। तर मी आता हे थोडा चण्याचा डाळ टाकले, चण्याची डाळ आणि थोडीशी मेथी ही आपण अशी मस्त भाजून घेतलेली आहे, मस्त लाल झालेली आहे। तुम्ही पाहू शकता। आता मी त्याच्यामध्ये एक छोटा चमच जिरं टाकलेलं आहे आणि हे छोटा चमच पण नाही, एकदम छोटा आहे, छोट्यातला छोटा चमच, पाव चमच मी ओवा टाकलेला आहे। तर हे सुद्धा मी असं भाजून घेते। पाहू शकता आवाज येतोय, मस्त वास येतोय। तर हे सुद्धा आपण काढून घेऊया। तुम्ही पाहू शकता आता मी ह्याच्यामध्ये एक चमच आपण मेथी घेतलेली आहे, तर त्याच्यामध्ये आता मी 2 मोठे चमच धणे घेतलेले आहेत। हे सुद्धा आपण भाजून घेऊया। थोडा वास यायला लागला, चांगला सुगंध, ते आपण बंद करायचे। तुम्ही पाहू शकता। माझ्या व्हिडिओला लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका। तुम्हाला सुद्धा आवडेल, घरच्या घरी बनवा सांबार मसाला। तुम्ही माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, शेअर करा। तुम्ही सुद्धा बनवून पहा की सांबार मसाला कसा झालाय। आणि ज्यावेळी डाळ करतो त्यावेळी आपण हिंग आणि ते हळद वगैरे सगळं टाकतोच, त्यामुळे हिंग टाकायला विसरू नका। आणि थोडंसं आंबट असं म्हणजे आमचूर वगैरे काहीतरी असं टाकलं तरी चालेल, त्यामुळे टेस्ट खूप छान येते। आणि जर आमचूर वगैरे काही नसेल तर तुमच्याकडे चिंच तर असेलच, तर चिंच टाकली तरी चालेल, थोडंसं गूळ टाका आणि अशा प्रकारे तुम्ही सांबार करू शकता। हे सांबार मसाला आपला घरच्या घरी तयार करून ते तुम्ही टाकू शकता। तिखट पाहिजे तेवढं आपला तिखट प्रमाणे आपण तिखट टाकू शकतो। तर माझे धने आता मस्तपैकी भाजलेले आहेत, ते मी काढून घेते। तुम्ही पाहू शकता हे आपलं सगळे साहित्य आपलं भाजून झालेलं आहे। तर त्याच्यामध्ये मी धने टाकलेले दिसतात, आपल्याला दिसत असतील। धने आहेत, चणा डाळ आहे, मेथी आहे आणि थोडंसं किंचित असं मी ओवा टाकलेला आहे आणि आपण हे जिरं टाकलेलं आहे। डाळ करताना आपण हिंग आणि हळद टाकणार होतो, त्यामुळे मी ह्याच्यामध्ये टाकलेलं नाही। तुम्ही कसुरी मेथी सुद्धा टाकू शकता डाळीमध्ये करताना, खूप छान चव येते। अशा प्रकारे मी आता हे मिक्सरमधून वाटून काढते। तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे आपली ही पावडर तयार झालेली आहे। सांबार मसाला घरच्या घरी बनवून पहा तुम्ही। मला कसं झाले ते पण सांगा। आणि म्हणजे बाहेरचं आपण आणण्यापेक्षा आपल्या घरच्या घरी तयार करून आपण सांबार घरच्या घरी करू शकतो। बाहेरचं खाणं आपल्या खूप हेल्दी नाही आहे, त्याच्यामुळे आपण हे घरच्या घरी बनवून आपण स्वतः खा, मुलांना खायला घाला, परिवाराला पूर्ण खायला घाला, खुश ठेवा, आनंदी राहा, हॅपी राहा। आणि माझ्या व्हिडिओला लाईक सबस्क्राईब करा। माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद।